युग विज्ञान आणि तंत्रज्ञान या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स या घटकाचा अभ्यास करणार आहोत. ही आहे आपली आधुनिक आवर्त सारणी. दिस इज ए मॉडर्न पिरियोडिक टेबल. ह्या आवर्त सारणीमध्ये प्रत्येक मूलद्रव्य हे त्याच्या अणुअंक व अणुवस्तुमानांकांनी दर्शवलेलं आहे. म्हणजेच इन दिस मॉडर्न पिरियोडिक टेबल each elements represent their atomic numbers and its atomic weight. या आवर्त सारणीतील हेलियम मूलद्रव्य हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांकांनी दर्शवलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहू की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर्स? द ॲटॉमिक नंबर्स मीन्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच मराठीमध्ये पाहू आपण याला की ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा त्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या. प्रोटॉनच्या संख्येला किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक असे म्हणतात. या ठिकाणी प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते. म्हणून अणू हा उदासीन असतो. म्हणजेच ॲटम हॅज नो चार्ज बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर सेम. आफ्टर ऑल, व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक मास? द ॲटॉमिक मास मीन्स द नंबर ऑफ प्रोटॉन प्लस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनच्या संख्या यांच्या बेरजेलाच अणुवस्तुमानांक असे म्हणतात. हेलियम हा मूलद्रव्य, यामध्ये प्रोटॉनची संख्या 2 आहे, न्यूट्रॉनची संख्या 2 आहे आणि यांची बेरीज केल्यानंतर 4 होते. म्हणून हेलियमचा अणुवस्तुमानांक हा 4 आहे. सी हिअर, दिस इज ए मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड टुडेज वी लर्न द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 20 एलिमेंट्स इन ग्रुप्स ऑर पिरियड्स. या आवर्त सारणीमध्ये आज आपल्याला 20 मूलद्रव्यांचं असणारं इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहायचं आहे, गणामध्ये आणि असणाऱ्या त्यांच्या आवर्तनामध्ये. ऑल वी नो दॅट द इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन ए स्पेसिफिक ऑर्बिट्स. म्हणजेच इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. ज्याप्रमाणे आपली सूर्यमाला आहे, सूर्याभोवती ग्रह हे एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्स हे सुद्धा केंद्रकाभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. हे आहे केंद्रक आणि केंद्रकाभोवती ह्या त्याच्या कक्षा. पहिली कक्षा, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. या कक्षेला के ह्या अक्षरानं दर्शवलं जातं. ही केंद्रकाभोवती असणारी दुसरी कक्षा आणि या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि या कक्षेचे नाव आहे यल कक्षा किंवा यल सेल. ही आहे तिसरी कक्षा आणि या तिसऱ्या कक्षेमध्ये कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉनचा समावेश असतो. या कक्षेला यम या अक्षराने दर्शवले जाते किंवा या कक्षेचं यम हे नाव आहे. प्रत्यक्षात आपण आता 20 मूलद्रव्यांचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 कक्षा, यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर हेलियम 2 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षेमध्ये के कक्षेमध्ये सामावतात. लिथियम 3 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. चौथा आहे बेरिलियम 4 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2. हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, बेरिलियम 4. 1 2 2 1 2 2
अशा प्रकारे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. मुलांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही कशा प्रकारे घ्यायची. तर पहा, घाबरायचे काही कारण नाही, कारण एक सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसार आपल्याला प्रत्येक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही काढता येते. तर ते सूत्र आहे 2n वर्ग. n म्हणजे नंबर ऑफ सेल, म्हणजे कक्षेची असणारी संख्या. पहिली कक्षा असेल तर 1, दुसरी कक्षा असेल 2, तिसरी कक्षा असेल 3. n नंबर ऑफ सेल. या ठिकाणी पहा, पहिली कक्षा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स कसे आले. तर सूत्र आपलं आहे 2n वर्ग. n म्हणजे नंबर ऑफ सेल. या ठिकाणी एक सेल आहे, एक कक्षा आहे. 2 गुणिले 1 वर्ग. 1 वर्ग हा 1 आहे, म्हणून 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणून या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉनचा समावेश होतो. अशाच प्रकारे आपल्याला या दुसऱ्या कक्षेमधील असणारी इलेक्ट्रॉनची संख्या काढता येते. तर चला पाहूयात की या दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात. 2n वर्ग. nच्या ठिकाणी 2 घ्यायचे, कारण दुसरी कक्षामध्ये असणाऱ्या आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आहे. 2 गुणिले 2 वर्ग हा 4 आहे. 2 गुणिले 4 बरोबर 8. म्हणून दुसऱ्या कक्षेमध्ये या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉनचा समावेश होतो. याच पद्धतीने आपल्याला या तिसऱ्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, चौथ्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, 5व्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन यांची संख्या काढता येते. तर चला तर मग मुलांनो, तुम्ही तिसऱ्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, चौथ्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि 5व्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काढा. अशा पद्धतीनं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांचे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार केलेलं आहे. नायट्रोजन 7 इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या कक्षेत 5. ऑक्सिजन 8 आहेत, शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत. अशा पद्धतीनं पुढील मूलद्रव्य सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन यांची या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार केलेले आहेत. निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल, सोडियम 2, 8, 1, मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 2. ॲल्युमिनियम 2, 8, 3. सिलिकॉन 2, 8, 4. फॉस्फरस 2, 8, 5. सल्फर 2, 8, 6. क्लोरीन 2, 8, 7 आणि ऑर्गॉन 2, 8, 8. अशा पद्धतीनं हे आवर्तनामध्ये असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचाची संख्या एकसारखी आहे. तुम्हाला असेही दिसेल की आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसजसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढते. हे आवर्तनामध्ये असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पोटॅशियम आणि कॅल्शियम यांची असणारी ही इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. अशा प्रकारे आज आपण या 20 असणाऱ्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहितलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
चॅनलला नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.